आदित्य ठाकरे यांच्या वरळीमध्ये अमित ठाकरे यांची मोर्चे बांधणी सध्या सुरू आहे। वरळीमध्ये अमित ठाकरे यांनी बैठक घेऊन मतदारसंघांचा आढावा घेतलेला आहे। तर अमित ठाकरे यांच्या वरळीच्या दौऱ्यावरून अनिल परब यांनी टीका केलेली आहे। जो कुणी वरळीत उभा राहील त्याचं डिपॉझिट जप्त होईल असं सुद्धा अनिल परब म्हणालेले। तर अनिल परब सर्वे कंपनीमध्ये कामाला लागलेत का असा पलटवार अमित ठाकरेंनी केलाय। तर आपण पाहतोय वरळीमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगण्याची शक्यता आहे, कारण आदित्य ठाकरे यांच्या वरळीत आता अमित ठाकरे यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। वरळीमध्ये अमित ठाकरे यांनी विविध बैठका घेऊन मतदारसंघांचा आढावा सुद्धा घेतलाय। आदित्य ठाकरे जी के खिलाफ वर्ली से उम्मीदवार खड़ा करने की तैयारी एमएनएस कर रही है। मायावती का कहना है कि 1 फाइट की हम लोग कोशिश करेंगे, वहां पर जो भी आएगा उसका डिपॉजिट जब्त हो जाएगा। ते कुठच्या सर्वे कंपनीत कामाला लागलेत का? हे लोक ठरवतील ना। आत्ताच कसं कळलं यांना डिपॉझिट जप्त होईल? बरं 20,000 का 25,000चा लीड आहे इकडच्या आमदाराला, तो 6,000वर आलाय। मला वाटतं लोकांची बोलून तुम्ही विचार केला पाहिजे की तुम्ही काय बोलताय।